स्वामी समर्थ मित्रांनो, आम्ही ना आज फिरायला निघालो होतो बाहेर चंदननगरचे गणपती पाहायला. श्रीचे पप्पा बघा कसे करतात आहे. मग गाडीवर बसून संध्याकाळची वेळ होती ना, आम्हाला चंदननगरचे गणपती बघायचे होते, ते उठणार होते, त्यामुळे आम्ही गेलो. मग श्रीचे पप्पा बोलले की थोडं गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं. मग पेट्रोल वगैरे टाकलं. मग आम्ही पोहोचल्यानंतर बघा तिथं डान्स झाला श्रीचा. त्यानंतर डीजे पण कसा वाटतो बघा, डीजेच्या नंतर कसं सगळं डान्स होता. श्री पण डान्स करत होती आमची. मग त्यानंतर ना आम्ही गणपती वगैरे पाहत होतो. गणपती किती छान असे. मग तिथं ना चंदननगरचा मानाचा गणपती जो असतो ना, तिथे ना खूपच सुंदर डेकोरेशन होतं. इतकं अद्भुत असं होतं ना, इतकं सुंदर गणपती व मागचं डेकोरेशन. मग तिथं राम, लक्ष्मण, सीता व हनुमान सगळे तयार झाले होते. आमचा डान्स चालू होता. खूप तिला ना डीजेमध्ये लागलं, खूपच डान्स अशी करते ती आवडीने. मग तिच्या पप्पा तिला घेऊन होते सारखे, कारण मला तर तिला घेऊन फिरणं होत नाही, त्यामुळे ती त्यांच्याकडेच असते. आणि श्री मस्त बाप्पाकडं बघत होती, डीजेकडं बघत होती, सगळे डान्स करत होते. तिचं लक्ष सारखं बाप्पाकडेच होतं. म्हणजे खूप वेगवेगळं असं डेकोरेशन दिसत होतं ना, खूप छान असं डेकोरेशन सगळं. मग सगळे असे डान्स करत होते. एका ठिकाणी डीजे असं वाजत होतं, दणदण काही समजत नव्हतं काही, तरी आमची श्री काय रडत नव्हती. मग तिचे पप्पा घेऊन तिला डान्स वगैरे करत होते. मग काय आम्ही फॅमिलीनं थोडा फोटो वगैरे काढल्यानंतरला मग फॅमिली व्हिडिओ बनवले. श्रीचे पप्पा जर डीजे वाजल्याचा डान्स चालूच असतो सारखं. मग काय बाप्पांचे फोटो काढले वेगवेगळे. बाप्पा खूप सुंदर दिसत होते असे. खूप सुंदर गणपती होते चंदननगरचे. आम्हाला ते दगडूशेठला जायला भेटलं नाही, तिच्या पप्पांना सुट्टीच नव्हती, त्यामुळे मग इथे तरी जावं असं म्हणले तिचे पप्पा. आणि त्यानंतर झाला तिच्या पप्पांचा डान्स चालू. एकटंच डान्स करायला लागले, काय करणार कारण श्री माझ्याजवळ होती, मी व्हिडिओ बनवत होते. मग ते म्हणले थांब मला थोडा डान्स करू दे, त्यामुळे त्यांना डीजे वाजायला लागले का डान्स करायची खूप इच्छा होती. मग त्यामुळे ते डान्स करायला लागले. त्यानंतर डान्स वगैरे झाल्यानंतरला ना मग आम्ही बघितलं काय कंप्लीट 12 वाजले ना, डॉट 1 मिनिट कमीच होता की सगळे डीजे बंद झाले. मला खूपच म्हणजे असं हे वाटलं, खरंच बरोबर टाईमला डीजे सगळे बंद झाले. त्यानंतर मग आम्ही आमच्या घरी निघालो, कारण उशीर झाला. मग श्रीच्या पप्पाला गाणे आठवायला लागले की रस्त्याला कोणीच नव्हतं, त्यामुळे त्यानंतर आम्ही